नाही तेव्हा आम्ही उठत असतो 10 वाजता, पण आज उठल्या डुगू 6:30 वाजता. वेलकम टू द मिनी व्लॉग. मीची अब्दा करायला. अब्दा म्हणजे कसं, आम्हाला दोघांना पण मिळाली होती अप्पर सीट, आणि अप्पर सीटवरती पहिल्यांदा मी डुगूला घेऊन झोपले होते. कारण गाडी खूप लेट झाली होती. 11:30 पावणे 12ला गाडी आली, तर त्यामुळे खालचा बर्थ कुणाला मागता यायला नाही. रिझर्वेशन करताना तिथे लिहिता यायला पाहिजे होतं की माझ्याकडे लहान बेबी आहे, तर मला खालची सीट द्या प्लीज. असो, मग टाईम आला जेव्हा पुण्याला पोहोचायचं, तेव्हा आम्ही खाली उतरलो आणि डुगीने छान एन्जॉय केला व्ह्यू. फायनली 11:30 वाजता पोहोचलो आम्ही पुण्याला. पोहोचल्यानंतर कॅब करायचं वेगळंच टेन्शन असतं. गर्दी एवढी होती की कॅब मिळतेही नाही लवकर. आम्ही खूप दमलो होतो आणि भूकसुद्धा खूप लागली, त्यामुळे आम्ही जेवण करून झोप घेतली आणि नंतर इव्हिनिंगला निघालो बाहेर. आम्हाला भाजीपाला वगैरे घ्यायचा होता आणि लिफ्टमध्ये आलो की डुगूला समजतं बाहेर चाललं, मग तो खुश होतो. चेहऱ्याचा नक्षा चांगला करण्याकरिता मी गेली हबीबला, आणि सकाळपासून चहा घेतला नव्हता, त्यामुळे मग चहा प्रेमीमध्ये गेलो. इथला चहा खरंच खूपच टेस्टी असतो. हबीबच्या जवळच आहे हे चहा प्रेमी, त्यामुळे आम्ही तिथे गेलो. और ये लड़का एक भी मौका नहीं छोड़ता अपनी माँ को परेशान करने का. बघा माझ्या स्वेटरचा नाडा घेऊन कसा आवडतो. ये मम्मी इकडे ये. जसं जसं डुगू मोठा होत चाललाय तसं तसं आणखी नॉटी होत चाललाय तो. सेहने के अलावा दूसरा कोई चारा नाही हमारे पास. मी घेतला चॉकलेट चहा आणि डुगूच्या पप्पाने घेतला नॉर्मल चहा. भाजीपाला वगैरे घेतलाच होता, त्यामुळे डुगूला घरी येऊन बनवलं पत्तागोबीची त्याला कॅप बनवून दिली. कशी वाटली आमची क्यूटशी पत्तागोबी? तर असा होता आमचा पुण्यातला पहिला दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.